आज कोलेगाव या ठिकाणी हा मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे। प्रतिवर्षी हा कार्यक्रम आम्ही लहान मुलांसाठी करत असतो, परंतु यावर्षी एक अभिनव उपक्रम हाती घेतला होता। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसापासून तर आजपर्यंत जे काही 20-25 दिवस झाले, त्या दिवसापर्यंत जवळजवळ सर्वच कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर या ठिकाणी सर्वच शाळांमध्ये आणि जिथे जिथे शाखा असतील त्या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम होत आहे। कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि नवनिर्वाचित शहर अध्यक्ष हर्षददादा पाटील यांच्या माध्यमातून हे अभिनव उपक्रम सुरू केलेले आहे। यावेळेस 1 लाख वह्या वाटपांचा उपक्रम हाती घेतला होता, परंतु विद्यार्थ्यांची संख्या पाहता आणि हा कार्यक्रमची मागणी प्रत्येक शाखेत आणि शाळेत वाढतच गेली, त्यामुळे आतापर्यंत जवळजवळ 2 लाखापर्यंत वह्यांचं हे वाटप झालेलं आहे। आज या कोलेगाव या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम होता। या ठिकाणी मात्र आज तब्बल 1000 पर्यंत विद्यार्थी जमले होते आणि सर्वांना या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे। राजसाहेब ठाकरे यांना वह्या वाटपाच्या हा निमित्त आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा उपक्रम आहे, याबद्दल मी खरं तर धन्यता देतो आमचे माजी आमदार राजूदादा पाटील आणि हा उपक्रमाची संकल्पना ज्यांनी तयार केलेली आहे हर्षददादा पाटील शहराध्यक्ष यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। 14 जून हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहे त्यांचा वाढदिवस असतो आणि साहेबांचा वाढदिवस हा एखादा सणाप्रमाणे उत्सवाप्रमाणे प्रत्येक महाराष्ट्र सैनिक आज साजरा करत असतो। डोंबिवली शहरातर्फे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम दरवर्षी घेतले जातात। यावर्षी माजी आमदार आणि मनसेचे नेते सन्माननीय श्री प्रमोद राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे शहराध्यक्ष श्रीयुत हर्षद पाटील यांच्या संकल्पनेतनं एक नवीन उपक्रम डोंबिवली शहरातर्फे हाती घेण्यात आला। तो म्हणजे डोंबिवलीतील 1 लाख विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप अभियान आणि या अभियानाचा सुरुवात ही 14 जून रोजी सन्माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी मनसे नेते माजी आमदार श्री राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। आतापर्यंत 1 लाख चा टप्पा हा पार झाला। 1 लाख आम्ही उद्दिष्ट ठेवलं होतं, पण 1 लाख विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी झाले आणि आज आपण इथे जर बघत असाल तर आमचे सहकारी शहर संघटक तकबीर कालन आणि माजी सरपंच जे आहेत त्यांच्या माध्यमातून